आता आपण 11वीचा नेक्स्ट पॉइंट जो आहे की इक्वेशन कसे सॉल्व करायचे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते बघूया. हे एकदम बेसिक आहे, हे तुम्हाला 11th ला लागणार आहे, 12th ला लागणार आहे, त्यामुळे एकदम बेसिक आहे. आपण इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते बघूया. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल आपण सॉल्व द इक्वेशन्स. तुम्ही ही इक्वेशन 8वी 9वी 10वी ला सॉल्व केलेले आहे. सॉल्व द इक्वेशन्स. x plus 4y is equal to 24 and x plus y is equal to 9. हे दोन इक्वेशन आपण कसे सॉल्व करायचे बघूया. एकदम 10th ला 9th ला तुम्ही हे इक्वेशन सॉल्व केले की आता आपण बघूया. आता इकडे बघा, हे दोन इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्यायला खाली. x plus 4y is equal to 24. x plus 4y is equal to 24. x plus y is equal to 9. ठीक आहे. पहिल्यांदा हा x आपण कॅन्सल करू शकतो. मग त्यासाठी काय केली पाहिजे, आपल्याला सबट्रॅक्शन केली पाहिजे. ठीक आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर x कॅन्सल, 4y minus y 3y, 24 minus 9 15. इथं मायनस येणार ना, 24 minus 9 15. हे मायनस येणार, 4y minus y 3y. y बरोबर किती आला, 15 बाय हा 3 कडे गेला. y बरोबर किती आला, 5. ठीक आहे. आता पुट y बरोबर 5 ह्या किंवा ह्या इक्वेशन मध्ये वापरा. पुट y is equal to 5 in equation 2. आपण y is equal to 5 पुन्हा वापरू शकतो ह्या इक्वेशन. एखाद्या सोप्या इक्वेशन मध्ये तुम्ही y is equal to 5 वापरू शकता. मग आपण y is equal to 5 x plus y बरोबर 9 मध्ये वापरूया. मग x plus y बरोबर 9 आहे. y बरोबर 5 वापरला तर x plus 5 is equal to 9. x is equal to 9 minus 5. x बरोबर किती आला, 4. thus x बरोबर 4 आणि y बरोबर 5. सिंपल इक्वेशन आपण ह्याच पद्धतीने सॉल्व करतोय. x बरोबर 4 आणि y बरोबर 5. ह्यात आपण मग x बरोबर 4 यूज केला, y बरोबर 5. 5 into 4 20 plus 4 24. ह्यात आपण बघा जे आपण दिलेलं सोल्युशन बरोबर आहे. आणखीन एखादं आपण एक्झाम्पल थोडंसं वेगळं घेऊया. ठीक आहे. तुम्हाला सॉल्व करण्यासाठी एकदम बेसिक आहे. 6x plus y is equal to 60 आणि 2x plus y is equal to 36. हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करूया. ठीक आहे. आता इथे इक्वेशन कसं आहे, y सबट्रॅक्ट करता येतो आपल्याला. त्यामुळे काय करणार, 6x plus y is equal to 60 आणि 2x plus y is equal to 36 यांचे सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्ट. ठीक आहे. हे दोन इक्वेशन आपण काय केले, सबट्रॅक्ट. ह्याला इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 म्हणा. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 हे दोन इक्वेशन आपण काय केले, सबट्रॅक्ट केले. मग सबट्रॅक्ट केल्यानंतर y जाणार 4x 24, x बरोबर 24 by 4, x बरोबर 6. आता हा x बरोबर 6 ह्यात वापरूया किंवा ह्यात वापरूया, ह्यात वापरूया, हे सोपं आहे. पुट x बरोबर 6 इन इक्वेशन 2. कसं म्हणून सांगा, x बरोबर 6 वापरल्यानंतर 2x plus y is equal to 36. x बरोबर 6 वापरा, तर 6 plus y is equal to 36. 12 plus y is equal to 36. y is equal to 36 minus 12. y बरोबर किती मिळाला, 24 मिळाला. thus x किती मिळाला, 6. असं आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सिंपल इक्वेशन आहेत, हेच तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. आता आपण काय करूया, पुढचं एक्झाम्पल आणखीन एक घेऊया असंच की ते तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही घ्या. x plus 4y is equal to 2x plus y is equal to 7 आणि 2x plus 3y is equal to 15. हे तुम्ही होमवर्कला करा. हे दोन इक्वेशन तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. आता जसे मी दोन सोडवून दिले त्या पद्धतीनेच हे दोन सॉल्व करायचे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा पार्ट आपण बघायचा आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे. तर तुम्हाला झालं असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते सांगा. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते,
क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला झाले 9वी 10वीला तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन झाले हे फक्त इथे सॉल्व कसं करायचं एवढाच पॉइंट आहे आता एक एक्झाम्पल आपण घेऊया फॉर एक्झाम्पल आपण एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया x स्क्वेअर मायनस 9x x स्क्वेअर मायनस 9x प्लस 14 इज इक्वल टू 0 हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया आता हे आपल्याला सॉल्व करायचं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे सॉल्व तर कसं सॉल्व करायचं इकडे लक्ष द्या सगळ्यात पहिला x स्क्वेअर ला शेजारी 1 आहे का बघायचं x स्क्वेअर ला शेजारी 1 आहे x स्क्वेअर चा कोएफिशियंट 1 पाहिजे इथं x स्क्वेअर चा कोएफिशियंट किती आहे 1 आहे म्हणजे x स्क्वेअर ला शेजारी 1 आहे आता ह्याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो की हा जो मधला नंबर असतो तो ऍडिशनचा असतो मधला नंबर कशाचा असतो ऍडिशनचा असतो आपण ही जी ऍडिशन प्लस 9 पाहिजे ही जी ऍडिशन आहे ती प्लस 9 पाहिजे म्हणजे बेरीज 9 पाहिजे आणि गुणाकार किती पाहिजे सांगा गुणाकार करताना कॉन्स्टंट नंबर आणि x स्क्वेअरचा कोएफिशियंट 14 × 1 14 × 1 14 मग दोन नंबर मॅथ्स मध्ये शोधायचे बघा मी पहिले सांगतो फॅक्टर कसे पाडायचे बेरीज तुमची प्लस मायनस 9 पाहिजे बेरीज मायनस 9 पाहिजे आणि गुणाकार 14 पाहिजे असे दोन नंबर आहेत का बघा बेरीज मायनस 9 पाहिजे आणि गुणाकार 14 पाहिजे दोन नंबर आहेत -7 -2 ओके -7 आणि -2 यांची बेरीज किती ती -9 ऍडिशन करून बघा आणि मल्टिप्लिकेशन करून बघा मग निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 14 म्हणजे ह्याचे दोन फॅक्टर पडलेले आहेत ऑलरेडी x स्क्वेअर -7x -2x प्लस 14 इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या -9x चे दोन फॅक्टर होतात -7x -2x आता ह्यांच्यातून कोण कॉमन काढणार x -7 आणि राहिलेल्या ब्रॅकेट मधून कोण कॉमन काढणार की जेणेकरून तुम्हाला x -7 राहील -2 मल्टिप्लिकेशन करून बघा -2x मायनस प्लस 14 परत एकदा बघा x स्क्वेअर -9x प्लस 14 आपल्याला फॅक्टर पाडायचे x स्क्वेअर -9 बेरीज पाहिजे मधला नंबर हा जो मिडल टर्मचा x चा कोएफिशियंट जो आहे x चा जो शेजारी आहे ते ऍडिशन पाहिजे -9 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे 14 असे दोन नंबर शोधायचे x स्क्वेअर -7x -9 -7 -2 बेरीज केली वजा 9 आणि मल्टिप्लिकेशन केलं तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणार 14 त्यामुळे इथल्या ह्या -7 आणि -2 असे -9x चे फॅक्टर पडतात -7x -2x परत ह्यांच्यातून x कॉमन घ्यायचा x -7 परत ह्यांच्यातून -2 कॉमन घ्या x -7 म्हणजे x -2 आणि x -7 इज इक्वल टू 0 दॅट इज x -2 इज इक्वल टू 0 आणि x -7 इज इक्वल टू 0 x बरोबर 2 आणि x बरोबर 7 हे तुमचे काय ना दोन रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती रूट्स असतात दोन रूट्स असतात हे तुमचे काय झाले दोन रूट्स आलेले आहेत परत एकदा बघा x स्क्वेअर हा जो मिडल नंबर असतो तो ऍडिशनचा असतो -9 लास्ट टर्म्स असते लास्ट टर्म इंटू x स्क्वेअरचा कोएफिशियंट त्यांचा गुणाकार 14 येतो 14 मग असे दोन नंबर तुम्ही हुडकायचे शोधायचे ज्यांची बेरीज -9 पाहिजे -7 -2 ऍडिशन केली की -9 आणि मल्टिप्लिकेशन करून बघा प्लस 14 म्हणजे याचे फॅक्टर पडले x × x -7 -2 × x -7 म्हणजे इथं -9x चे ऍक्च्युअली दोन फॅक्टर होतात -7x -2x ह्या पहिल्या दोन टर्म मधनं x कॉमन काढायचा x -7 -2 कॉमन काढला तर आत x -7 येतो बघा -2x प्लस 14 हा जो ब्रॅकेट आहे तोच इथे येतो किंवा तुम्ही जर डायरेक्ट जरी लिहिलं x -2 x -7 तरी चालेल कारण -2 -7 आहे कमी ह्या जरी स्टेज दोन तुम्ही नाही लिहिल्या तरी चालते x -2 x -7 ठीक आहे आणि ते इज इक्वल टू 0 असणार आणि तुमचे दोन रूट्स मिळतात x = 2 आणि x = 7 आता आणखी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया जे तुम्ही सॉल्व करा तसं इथे बघा त्याचं x² + 2x = 15 ओके सॉल्व
एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 15 आणि सॉल्व. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता का? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 15 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याच वेळी येणार एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 15 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीट झालं. आता हे डायरेक्ट करूया आपण. हा नंबर ऍडिशनचा असतो. जे ऍडिशनचा नंबर कुठला असणार आहे तुमचा? हा नंबर ऍडिशनचा असतो 2. ऍडिशनचा नंबर कुठला आहे? 2 ऍडिशनचा नंबर. आणि मल्टिप्लिकेशनचा नंबर कुठला असणार? हा झाला ऍडिशन्स. मल्टिप्लिकेशनचा नंबर -15 इंटू -15. मल्टिप्लिकेशन -15 पाहिजे आणि 2 बेरीज पाहिजे. असे दोन नंबर्स आहेत का? शोधा. आहेत 5 मायनस 3. आता +5 मायनस 3 म्हणजे 5 मायनस 3 किती येणार? 2 येणार. 5 मायनस 3 आणि मल्टिप्लिकेशन -15. मग ह्याचे फॅक्टर डायरेक्ट जरी तुम्ही पाडले तरी चालेल. x प्लस 5 आणि x मायनस 3 इज इक्वल टू 0. दॅट इज दट पडलेच ना दोन. +5 मायनस 10 then x plus 5 is equal to 0 or x minus 3 is equal to 0, x equal to -5 or x equal to 3. असे तुमचे दोन फॅक्टर्स पडतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. दोन फॅक्टर तुम्हाला आपले आन्सर चेक करण्यासाठी तुम्ही ह्यात हा पॉइंट 3 वापरून बघा. 3 चा स्क्वेअर 9, 2 into 3 6, 9 plus 6 15, 15 minus 15 0. 3 सॅटिस्फाय होतो. आणि मधल्या स्टेप ह्या लिहायची काही गरज नाही. तर ह्या दोन स्टेप तुम्ही लिहिल्या त्या आपण कट करू शकतो. ह्याच्यात लिहिलेलं नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. तुमचे डायरेक्ट फॅक्टर पडतात. जर लिहायचेच असतील तर अशा लिहायला लागणार तुम्हाला. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3x मायनस 15. ह्या 2x चे दोन हे केले 5x मायनस 3x. ह्या दोन्हीच्यातून कोण कॉमन काढणार? x प्लस 5. मग देवानं पुढे असं प्लॅनिंग करून ठेवले की तुमच्यासाठी पुढचा ब्रॅकेट पण x प्लस 5 असणार आहे. तर कॉमन कोण घेणार? -3. देन x प्लस 5 कॉमन आणि x मायनस. ह्या दोन स्टेप नाही लिहिल्या तरी चालतील. ओके, तुम्ही सॉल्व करून बघा घरात. हेच परत एकदा तुम्ही सॉल्व करून बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला सॉल्व करता येतात का? होमवर्क घ्या. एक होमवर्कला घेऊन घेऊया क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण होमवर्क असा आहे की तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा. x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सॉल्व करा होमवर्कला. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा पार्ट आपण बघूया. क्वाड्रॅटिक इक्वेशनच पण थोडेसे वेगळे. क्वाड्रॅटिक इक्वेशन थोडेसे वेगळे म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये? आता हे दोन एक्झाम्पल तर 3 एक्झाम्पल घेतले. इथे एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट्स किती आहे? एकच आहे. बरोबर. कुठले पण एक्झाम्पल्स घ्या आतापर्यंतचे. इथे एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट एकच आहे. इथं बघा एकच आहे. एकच आहे. सॉल्व केलेले सगळे. आता एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट एक नसून दुसरा कुठला नंबर असेल म्हणजे 3 असेल 5 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं सॉल्व करायचं बघा. 3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 6 इज इक्वल टू 0. इथे एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट्स किती आहे? एक्स स्क्वेअरचा शेजारी 3 आहे. एक्स स्क्वेअरचा शेजारी किती आहे? 3 आहे. त्यामुळे हे डायरेक्ट तुम्ही सॉल्व करू शकत नाही. मग काय करायचं तुम्हाला सांगतो. इथे एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट्स किती आहे? 3 आहे. ठीक आहे. आता इथं मध्ये सुद्धा ह्याचे फॅक्टर पडताना डायरेक्ट पाडू शकत नाही कारण एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट आहे. हे डायरेक्ट पाडू शकत का? तर एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट किती होता? इथं 1 होता. आता इकडे लक्ष द्या. मी काय करतोय बघा. एक्स स्क्वेअरला कोएफिशियंट 3 आहे म्हणजे बेरजेचा नंबर हाच असणार. ऍडिशनचा नंबर किती आहे? 7. हे लक्षात घ्या. इथं ऍडिशनचा नंबर 7च असणार आहे. ही ऍडिशन 7 आहे. मल्टिप्लिकेशनचा नंबर कुठला आहे? -6 आणि इंटू 3. त्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन करायचं. -6 इंटू 3 -18. दोन नंबर शोधा की ज्यांची बेरीज 7 पाहिजे आणि वजाबाकी -18 पाहिजे. असे दोन नंबर शोधा ज्याची बेरीज 7 पाहिजे
3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 18 कुठला आहे ना सांगा. 6 minus 2 9 का 9 minus 2 दोन नंबर पकडा. 9 आणि मायनस 2 ची ऍडिशन किती येणार 7 आणि 9 into minus 2 minus 18. पण ऍक्च्युली ह्या 7 8 चे फॅक्टर होतात. डायरेक्ट पाडायचं नाही. डायरेक्ट का पाडायचं नाही कारण x स्क्वेअर ला कोएफिशियंट किती आहे 3. मग कसं येणार 3x स्क्वेअर. ह्या स्टेप आता तुम्हाला लिहावं लागणार कारण x स्क्वेअर ला कोएफिशियंट 3 आहे. 3x स्क्वेअर प्लस 9x minus 2x minus 6 is equal to 0 minus 6 is equal to 0 असे फॅक्टर पडले. म्हणजे ह्या 7x चे दोन पार्ट्स पडतात. 9x minus 2 हा नंबर तोच आहे, हा नंबर तोच आहे 9x minus 2x. ह्याच्यातून कोण कॉमन येणार 3x पहिल्या दोन टर्म मधून. मग आत काय राहणार x plus 3x square 9x. आता परमेश्वरानं पुढच्यासाठी तुमच्यासाठी असं प्लॅनिंग करून ठेवलंय की पुढचा पण नंबर तुमचा x plus 3 येईल. मग कॉमन कोण घेणार -2. कॉमन काय घेणार तुम्ही -2. म्हणजे काय होणार सांगा 3x minus 2 आणि x plus 3 is equal to 0. ओके डायरेक्ट पाडायचं नाही. 3x minus 2 is equal to 0 and x plus 3 is equal to 0. Then 3x is equal to 2 and x is equal to -3. Okay, so now 3x मग कसं आहे ना 3x is equal to 2 x is equal to 2 by 3 और x is equal to -3 असे दोन नंबर्स आहेत. x equal to 2 by 3 आणि x equal to -3 आणि we get solve. तर पण ह्यातला एक फॅक्टर फ्रॅक्शनल नंबर येतो आणि एक काय येतो निगेटिव्ह येतो. एक फ्रॅक्शनल नंबर येतो आणि एक निगेटिव्ह येतो. नेक्स्ट पॉइंट असंच एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करायला घेऊया. 9x square minus 12x plus 4 is equal to 0. 9x square minus 12x plus 4 is equal to 0. इथं सुद्धा x square चा कोएफिशियंट 1 नाहीये, x square चा कोएफिशियंट 9 आहे आणि इथं काय 4 आहे. मग ह्याची ऍडिशन -12 पाहिजे आणि गुणाकार 36 पाहिजे आणि गुणाकार 36 पाहिजे. असे दोन नंबर आपण सॉल्व्ह करूया ज्याची ऍडिशन -12 आहे आणि गुणाकार 36 आहे. सांगा असे दोन नंबर्स ज्याची ऍडिशन -12 आणि गुणाकार पॉझिटिव्ह 36 येईल. -6 ऍडिशन -12 गुणाकार 36. मग कसे फॅक्टर पडले 9x स्क्वेअर -6x -6x plus 4 is equal to 0. ह्याच्यातनं कोण कॉमन घेणार 3x. करेक्ट 3x minus 2 पुढचा आपण ब्रॅकेट 3x minus 2 असणार. -6 -12 चे फॅक्टर पडले. ठीक आहे. मग आता इथं बघा 3x into 3x 9x square -6 इथं कोण कॉमन घेणार -2. ओके then 3x minus 2 आणि 3x minus 2 is equal to 0. that is 3x minus 2 is equal to 0. आता इथं मात्र दोन आहेत ना, एक कुठलं तरी पकडा, हा पकडा किंवा हा पकडा. 3x is equal to 2 x equal to 2 by 3. therefore x equal to 2 by 3. आपण ह्याचे फॅक्टर असे पाहतो. समजलं फॅक्टर कसे काढायचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ठीक आहे. तुम्हाला आता लक्षात आलं की जर x स्क्वेअर ला कोएफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट फॅक्टर पडायचे नाही. x स्क्वेअर ला कोएफिशियंट अदरवाइज 1 असेल म्हणजे 3 असेल 4 असेल 5 असेल 8 असेल तर फॅक्टर स्टेपने पडायचे. आणि 1 असेल तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट फॅक्टर पाडू शकता. काय प्रॉब्लेम नाही. हे लिहून घ्या. हे आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेले आहेत. दोन प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिले. x स्क्वेअर ला कोएफिशियंट 1 असणारा आणि x स्क्वेअर ला कोएफिशियंट 1 नसणारा. म्हणजे 3 असू शकते 2 असू शकते 5 असू शकते. तर त्यांचे फॅक्टर आपण असे काढू शकतो. हे लिहून घ्या.
ठीक आहे. आता लास्ट पार्ट, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टरच पडत नाहीत. तुम्हाला एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर फॅक्टर पडत नसतील तर x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला झाला असेल. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जर फॅक्टर पडत नसतील तर x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असे फॅक्टर पडतात. जर पडत नसतील तर फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल 3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 6 इक्वल टू 0. 3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 6 इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये चार क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पडतात का बघूया. ऍडिशन 7 पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन मायनस 18 असे दोन नंबर तुमच्याकडे आहेत का की ज्यांचे ऍडिशन 7 आहे आणि मल्टिप्लिकेशन मायनस 18 आहे. नाहीये बरोबर. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर असे पाडले जातात, या फॉर्म्युल्यावरून पाडले जातात. आता कंपेअरिंग करताना तुम्ही काय कंपेअरिंग करायचं सांगा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपेअरिंग करायचं. a बरोबर किती मिळणार 3, b बरोबर किती मिळणार 7, c बरोबर किती मिळणार 6. देयरफॉर x इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जर फॅक्टर पडत नसतील तर हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. x बरोबर काय येणार मायनस बी देन मायनस 7 प्लस मायनस 7 चा स्क्वेअर मायनस 4 a किती आहे 3 c किती आहे मायनस 6 2a परत a किती आहे 3 2 3. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला. कसंही करून हा फॉर्म्युला पाठ करायचा. मग कसं येणार x बघा मायनस 7 प्लस मायनस 7 चा स्क्वेअर 49 मायनस मायनस प्लस 72 बघा ना मायनस 18 18 72 बी स्क्वेअर मायनस 4ac ठीक आहे डिवाइडेड बाय 23 6 x इक्वल टू मायनस 7 आणि किती येणार तर 121 येणार. ओके 49 आणि 72 ठीक आहे. x बरोबर मायनस 7 प्लस मायनस 121 कोणाचा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट मध्ये 121 आहे 11चा आहे डिवाइड बाय 6 मग काय मिळणार x इथं प्लस मायनस आहे त्याचे दोन भाग करायचे. एक मायनस घ्यायचा x मायनस 7 प्लस 11 बाय 6 आणि दुसरा x इज इक्वल टू मायनस 7 मायनस 11 बाय 6. इथं प्लस मायनस आहे प्लस मायनस असल्यामुळे प्लस ची टर्म घ्यायची मायनस 7 प्लस 11 आणि मायनस ची घ्या मायनस 7 मायनस 11 बाय 6. x बरोबर किती येणार 4 बाय 6 x बरोबर किती येणार मायनस 18 बाय 6. मायनस 7 मायनस 11 मायनस 18 हे तर 4 बाय 6 4 बाय 6 म्हणजे किती 2 बाय 3 आणि x बरोबर किती येणार 6 ने भाग करतो मायनस 3. समजा जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जर फॅक्टर मिळत नसतील तर हा फॉर्म्युला वापरा. x इक्वल टू घेऊन घ्या हा फॉर्म्युला मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तुम्ही असंच एक एक्झाम्पल होमवर्कला करायचं आहे लिहून घ्या 2x स्क्वेअर मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0 आणि वी गेट सॉल्व. आणि तुम्ही सॉल्व करा कधी गेल्यानंतर होमवर्कला लिहून घ्या. ओके